बदलापूरमधील वालिवली गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। या गावात राहणाऱ्या विजय म्हात्रे यांना त्यांच्याच बैलाने ठार केले आहे। त्यानंतर काही तासातच या बैलाचाही मृत्यू झाला आहे। ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून या घटनेमुळे संपूर्ण वालिवली गावात शोककळा पसरली आहे। मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास विजय म्हात्रे हे त्यांच्या बैलाला त्यांच्या घराजवळील गोठ्यात घेऊन गेले। रात्री 8:30 वाजेपर्यंत विजय म्हात्रे घरी न परतल्याने कुटुंबियांनी शेजारच्यांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला। यावेळी विजय म्हात्रे हे घरापासून काही अंतरावर शेतात मृतावस्थेत आढळले। त्यांच्या अंगावर बैलाने हल्ला केलेल्या जखमा होत्या। पोटात मोठी जखम झाल्याने विजयांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे। सलग 3 ते 4 तास हल्ला करत बैलाने मालकाचा जीव घेतल्याची माहिती मिळत आहे। या घटनेनंतर बदलापुरात शोककळा पसरली आहे। दरम्यान त्यानंतर काही तासातच या बैलाचाही मृत्यू झाला आहे। बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो। बैलगाडा शर्यतीसाठी अनेक ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात बैलांचं संगोपन करतात। तसंच काही नोकरदार देखील मोठ्या प्रमाणात किल्लारी जातीच्या बैलांचं संगोपन करतात। राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बैलांच्या शर्यती होतात। या शर्यतींसाठी हौशी लोक आपापले बैल घेऊन जात असतात। शर्यतीसाठी सांभाळण्यात येणाऱ्या बैलांच्या संगोपनाचा खर्च देखील मोठा असतो। दरम्यान या बैलांची सांभाळणी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचं असतं, कारण शर्यतीच्या बैलांना कोणत्याही प्रकारचं काम लावलं जात नाही। त्यामुळे काही वेळेला असे बैल हल्ला करण्याची शक्यता असते। असाच काहीसा प्रकार बदलापूरमधील वालवली गावात घडला आहे।